होता, पण माझ्यासमोर एका बाजूला पक्ष, दुसऱ्या बाजूला सत्ता, एका बाजूला निष्ठा, दुसऱ्या बाजूला आमदारकी, त्या असताना जे संस्कार माझ्यावरती झाले स्वर्गीय मोठ्या मालकांचे, त्याच्यामध्ये पक्ष आणि निष्ठा नेतृत्वावरची ही सगळ्यात महत्त्वाची. सत्ता काय आज असते उद्या नसते, कोणी तांबडं पण आणलेलं आहे. त्यामुळं पक्ष आणि पक्षाची निष्ठा, नेतृत्वाची निष्ठा, ह्याच्यावरती मी ठाम आहे. आज सुद्धा पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे आपण काम करणं एवढंच कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे. सगळे कार्यकर्त्यामध्ये भावना असतील, त्यांनाही त्या ठिकाणी समजूत काढण्याचं काम नेतृत्वानं केलं पाहिजे. आज बावनकुळे साहेब इथं आले, उद्याही मला गावागावात या गोष्टी कराव्या लागतील. शेवटी पुन्हा आमच्या सगळ्यापेक्षा पक्ष मोठा आहे. पक्ष मोठा होणं, सत्तेमध्ये येणं, त्यातून कार्यकर्त्याची कामं होणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत असून या जागांवर दिनांक 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून पक्षाच्या विचारधारेशी व पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची विधान परिषदेवर पुन्हा निवड होणार असल्याची चर्चा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक यांचा योग्य वेळी सन्मान करू व त्यांना योग्य वेळी उमेदवारी देऊ असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या बैठकीमध्ये दिले होते. प्रशांत परिचारक हे 2024 ची विधानसभा निवडणूक लढण्याकरता इच्छुक असताना व परिचारक समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रशांत परिचारक यांनी 2024 ची विधानसभेची निवडणूक लढवावी हा आग्रह धरला असता त्यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी व विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपूर या ठिकाणी आले असता त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा योग्य वेळी सन्मान करू व त्यांना भविष्यात योग्य संधी देऊ असे ठोस आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून भाजपाचे उमेदवार यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी करण्याकरता जोरदार प्रयत्न केले होते. परिचारक यांच्या पांडुरंग परिवार व भाजपा यांनी राबविलेल्या निवडणूक प्रचार यंत्रणेमुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपाने तब्बल 8,000 मतांनी विजय मिळवला होता. मात्र गेल्या 2 वर्षात भारतीय जनता पार्टीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना कोणतीही संधी दिली दिसून येत आहे. त्यामुळे परिचारक समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आता विधान परिषदेच्या रिक्त जागांवर होणाऱ्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला शब्द पाळणार का असा प्रश्न आता परिचारक समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातून अनेक आजी-माजी नेते आमदार प्रयत्नशील आहेत. मात्र परिचारक समर्थकांकडून विधान परिषदेवर प्रबळ दावेदारी व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेकरता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये भरघोस मतांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठी यंत्रणा राबवली आहे. परिचारक यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये, नगर परिषदेमध्ये सर्वाधिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. याशिवाय 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपाचे सभापती निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी आवश्यक असणारे बहुमत भाजपाकडे स्पष्टपणे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेमध्ये सर्व तालुक्यांना सामान्य देण्याची भूमिका घेतली होती, परंतु पंढरपूर तालुक्याला यामध्ये काहीही मिळाले नाही. पंढरपूर तालुक्याला संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची संधी दिल्यास भाजपाने दिलेला शब्द पाळला हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. तर पंढरपूर मतदारसंघाला देखील न्याय मिळणार आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. विधानसभेच्या 9 जागांपैकी एका जागेवर भाजप पक्षासाठी कोणता निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.